चौदह गांवों को लेकर फिर आमने सामने बीजेपी और शिवसेना। नवी मुंबई महानगर पालिका में 14 गांवों को शामिल करने को लेकर एमएलए गणेश नाइक और विजय चौगुले के बीच टकराव एक बार फिर छिड़ गया है। बीजेपी विधायक गणेश नाइक ने 14 गांवों को एनओएमसी में शामिल करने से पहले उन्होंने गाँवों की मूलभूत सुविधा देने के बाद शामिल किए जाने के अड़े हुए हैं। वहीं दूसरी तरफ शिवसेना जिला प्रमुख विजय चौगुले ने गणेश नाइक के ऊपर तंज कसते हुए कहा है कि जब वह पालक मंत्री थे तब उन्होंने यह सब क्यों नहीं किया, अब अड़चन करने का काम कर रहे हैं। 14 गांवों को एनओएमसी में शामिल किए जाने का समर्थन विजय चौगुले ने एक पत्रकार परिषद के दौरान किया है। 14 गांवों के विकास के लिए 300 एकड़ जमीन सिडको या एमआईडीसी को हस्तांतरित किए जाए और उससे प्राप्त धनराशि से 14 गांवों का विकास किया जाना चाहिए, ऐसी प्रतिक्रिया विजय चौगुले ने दी है। गरज नाही आणि त्यावेळेस हे कुठं होतं हे मी पण बोलायची काय गरज नाही। मग त्यावेळेस काय झालं आणि नंतर मग आता मला वाटतं एक गोष्ट त्यांनी अशी पण बोलली की एकनाथजी शिंदे नाही म्हटले की आमचे एक प्रत्येकाच्या नशिबात नसतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पहिले 5 वर्ष मंत्री झाले आणि पुढच्या 5 वर्षामध्ये डायरेक्ट मुख्यमंत्री झाले। काही लोक तर 15-15, 20-20 वर्ष मंत्री राहिले पण त्यांनी ती लक्ष्मण रेषा पुढे ओलांडलीच नाही। मला वाटतं मुंबईच्या बाहेरचं कुठं कधी ते तो। माझं म्हणणं एवढंच आहे, 14 गावचा स्टँड 2016 साली आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ठराव घेऊन त्यांना समावेश करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आणि आता तुम्ही जर बोलणार, तुम्हीच सांगणार की 14 गावांना समावेश करा आणि तुम्हीच सांगणार आता ते 14 गावांना आम्ही समावेश करणार नाही। मग त्यावेळेस 2016 साली कुठल्या शासनाने यांना जीआर दिला होता का नगरपालिकेला तुम्ही 14 गाव समाविष्ट करा म्हणून? का कोणी त्यावेळेस मला माझ्या आयडियाप्रमाणे त्यावेळेस 16 साली जे मुख्यमंत्री होते त्यांनी आज्ञा दिली होती का की तुम्ही 14 गाव समाविष्ट करा म्हणून? मग तुम्ही 14 गावांचा समावेश करण्याचा नगरपालिकेने ठराव घेतलाच कशाला? त्यावेळेस मी सुद्धा ऑपोजिशन लीडर होतो आणि त्यावेळेस तो अशासकीय ठराव आणला। म्हणजे आम्हाला कोणाला सांगा महासभा आहे, महासभेमध्ये आयत्या वेळेस तो विषय आणायचा अशासकीय ठराव आणि मंजुरीला टाकायचा आणि मंजूर करून घ्यायचा। आता ते बरं झालं की त्यावेळेस 14 गावची लोक आले होते सभागृहामध्ये बसायला। त्यांनी मला सांगितलं की साहेब असं आमचा असा ठराव येतोय। माझं म्हणणं आहे कोणाला तरी एक आपल्या त्यांच्या तोंडात पाणी द्यायचं आणि परत तोंडातलं पाणी काढून घ्यायचं, याला काय अर्थ नाहीये। माझं म्हणणं हेच आहे, 14 गावामध्ये शासकीय जमीन आहे, 14 गावामध्ये पाण्याचा स्रोत आहे, 14 गावामध्ये। आणि माझं दुसरं म्हणणं हे होतं की सर्व हे आहे आणि शासकीय जमीन अवेलेबल आहे, सिडको आहे, एमआयडीसी आहे, त्यांना जागा ॲक्वायर करून शासकीय जमिनी ॲक्वायर करून त्याच्यावरती पर्याय फंड उभा राहू शकतो। एवन कशाला इकडे आमच्या नव्या मुंबईमध्ये आडवली भुतवली तर ती 300-350 एकर जमीन आहे। जी 300 एकर जमीन आहे ती सिडको मार्फत ॲक्वायर करावी। ती जर सिडको मार्फत जर ॲक्वायर केली तर आमच्या बेलापूर पट्टीतील आपला गावांचा विषय जो 12.5% पेंडिंग विषय तो सुद्धा निकालात निघेल आणि त्याच्यापासून येणाऱ्या उत्पन्नाच्या माध्यमातून 14 गावाचा विकास सुद्धा होऊ शकेल। हे सर्व गोष्टी समोर आहेत काय ना कोणी आता परत मग वेगळ्या याच्याने मला माझ्या माहितीप्रमाणे 2095 ते 2005 पर्यंत आमच्या बरोबर 14 गावची लोक होती। 2007 साली ही 29 गावाला जोडली गेली। तेव्हा 2007 साली कोण पालकमंत्री होता, तिथला कोण आमदार होता, ह्या सर्व गोष्टी विचारात घ्यायला पाहिजे ना। तुम्हीच सर्व होतात आणि आता तुम्हीच एकदा बोलणार तुम्ही घ्या आणि एकदा बोलणार तुम्ही नकोय। मी नव्या मुंबईवरती जर अन्याय होत असेल तर मी नव्या मुंबईच्या बाजूने आहे, माझं म्हणणं हे आहे। पण यांना आत्ताच का सुचलं ही गोष्ट? मग घ्यायचीच नव्हतं ना त्यावेळेस। 2016ला का सुचलं नाही यांना? 2016ला का सुचलं नाही? महासभेत का ठराव आणला? मग त्यावेळेस जर आपल्याकडे 7,000 करोड जमा असतील तर तेव्हाच मग 14 गावाला घ्यायला पाहिजे होता। मग तेव्हा तुमच्याकडे पैसे नव्हते तर मग घेतला का? आम्ही ठराव दिलेले ते ठरावामध्ये वाचा, तुमच्याकडे दिले ते ठरावाची कॉपी, त्याच्यामध्ये माझं वृत्तांत आहे त्याच्यामध्ये।
मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी श्रेय घेऊन बघा तिथं गणेश नाईक काय काय बोलले, त्यांच्या मुलाबद्दल बोलले, मुख्यमंत्र्यांना बोलले सुदैवाने मुख्यमंत्री झाले बोलले. अरे कोणाबद्दल काय? आणि त्यांच्या बोलण्यामध्ये एकनाथ शिंदे अशीच भाषा होती. कुठे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून कुठे भाषा पण नव्हती. मी बोलत नाही की साहेब बोला म्हणून, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून असं कुठे त्या पीसी मध्ये कुठे तसा उच्चार पण नव्हता. आणि मुलगा उभा राहिला डॉक्टर श्रीकांत शिंदे 14 साली खासदार बनले आणि हे 14 गाव 2007 ला 29 गावांना टच झाला. त्याचा संबंध पण काय नव्हता. नवी मुंबईची लूट होत आहे आपण असं बोललात, नेमकं लूट कोण करत आहे? 17 प्लाझा टेंडर काढून कोणी विकला? हिरानंदानीचा ठराव करून हॉस्पिटलला जागा कोणी दिल्या? या जर तुम्ही इतिहास काढला तर नवी मुंबईची कोण लूट करतोय तुम्हाला समजेल. नव्या मुंबईमध्ये आज नवी मुंबई जशी शिडकोनी वसवलेली वस्ती तशी MIDC मध्ये झोपडपट्टी तर होणारच आहे. पण आज कंपन्या बंद पडून त्या ठिकाणी आता टावर उभे राहिलेत. मग त्यांना का निर्बंध काय टाकले नाही? यांनी टाकायला पाहिजे तर ना. यांनी या कुठल्याच गोष्टी यांनी केलेल्या नाहीत. एक आवाज टुडे पंकज सिंह रिपोर्ट नवी मुंबई.